हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तरी आजची आपली सुरुवात ब्लॉगची रानातनं झाली. आता 5 वाजल्यात. सकाळच्यानं खूप पाऊस होता, त्यामुळं येतं काही आलं नाही. तर तुम्हाला दाखवतो आता आपली अवस्था कशी आहे. तुम्हाला दिसत असेल मागं सगळीकडे पाणी. आपल्याला पाण्यातनं व्हावं लागणार सगळं. तर तुम्हाला दाखवतो थोडंसं. ती पाणी झाली सऱ्यांमध्ये, पण आता गुरांना खायला नसल्या कारणामुळं आपल्याला काढायला लागते. कंटिन्यू काढणं घास भाग, त्यामुळे आपल्याला नदीला पण पूर आला थोडा. तर तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करीन पाणी पण किती आले नदीला. आता काढतो घास. तुम्हाला आता डायरेक्ट घरी गेल्यावर ब्लॉग कंटिन्यू करतो. आत्ताच आपण काम बिम सगळे झाले, तर आता खालच्या पुलावरून वाटतं पाणी गेले. तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू आपण. तुम्हाला मी पहिल्या ब्लॉगमध्ये म्हणल्याप्रमाणे मोठा पूर आला आहे मुरुम गावात. तर तुम्हाला दाखवतो मी जाऊन. आता अंधार पडला आहे, पण तुमच्यासाठी चाललो आहे. खूप चिखल पण झाला आहे. बरं, बंधाऱ्यावर गेल्या तुम्हाला मी परत व्हिडिओ चालू करतो. मला सांगितल्याप्रमाणे छोट्या पुलावनं पाणी गेले आत्ताच. तर दिसत असेल, पण अंधारा पडल्या कारणामुळे दिसत नाही एवढं. ही मित्र आहेत आपली सगळी. ही साईराजे, शुभमय, आदित्य, ही मित्र आहेत सगळी. तरी वरच्या पुलावर आपण, तुम्हाला दिसत असेल अंधार पडल्या कारणामुळे एवढं दिसत नाही, पण तरी पुलावनं पाणी चाललंय. तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. महापूर आलाय मुरुम गावात. दिसत असेल मागं कंटिन्यू पाणी चाललंय. तर पुलाव प्रेक्षक पण लय जमल्यात. मला दाखवत थोडं. तरी आता आपण चाललोय घरी. जोरदार पाऊस चालू झालाय परत, त्यामुळं ही दोघं पण आहेत आपल्यावर. तुम्हाला दाखवतो. स्वप्नी आहे आणि सुशांत. घरी चाललोय लवकरात लवकर जाण्याचा प्रयत्न चाललाय. बघू आता घरी गेल्यावर ब्लॉग चालू करतो. तरी आत्ता आपण घरी आलोय. तरी आपल्या मागचा बाय आहे, मोठा भाऊ आहे आपला. तरी तुम्हाला आजचा ब्लॉग आपला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग.